नमस्कार मित्रांनो, आज आपण मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमांतर्गत प्रिन्सिपल ऑफ मास कम्युनिकेशन किंवा इंट्रोडक्शन टू मास कम्युनिकेशन या विषयाच्या अनुषंगाने माहिती घेणार आहोत। आणि हा विषय मानवी संस्कृती, मानवी समाज, मानवी भाषा यांच्या बरोबरच विकसित होत आलेला आहे। मानवाच्या संदर्भात असं म्हटलं जातं, संवाद हाच मानवी संस्कृतीच्या विकासातला महत्त्वपूर्ण घटक आहे। संवादाशिवाय मानवाचं जग, मानवाचं विश्व पूर्ण होऊ शकत नाही। म्हणून मग मानवाच्या या विश्वाला व्यापून टाकणाऱ्या संवादाच्या संदर्भात आपण आज माहिती घेऊया। संवाद म्हणजेच एका डोक्यात एखाद्याच्या मनात व्यक्त झालेले विचार, व्यक्त झालेल्या भावना, प्राप्त झालेले अनुभव हे इतरांपर्यंत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पोहोचविणं म्हणजे संवाद। मानवी संवादाचा मूळ आधार म्हणजेच संप्रेषणाचा मूळ गाभा हा माहितीमध्ये दडलेला आहे। इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन, जग हे इन्फॉर्मेशनचं आहे आणि या जगामध्ये आपल्याला माहितीशिवाय काहीही प्राप्त होऊ शकत नाही किंवा माहितीशिवाय आपलं काही होऊ शकत नाही। म्हणून आपण ज्या गोष्टीमध्ये माहिती लपलेली आहे, मग ते अनुभव असतील, मनात निर्माण झालेल्या शंका असतील, प्रश्न असतील किंवा आपल्या संदर्भात किंवा इतरांच्या संदर्भामध्ये आपण व्यक्त केलेले विचार असतील, या सर्व गोष्टी ही प्रकारची माहिती आहे आणि ती व्यक्त होऊन संबंधितांपर्यंत म्हणजे स्वीकारकापर्यंत पोहोचविणं म्हणजेच संवाद होय। आपण या ठिकाणी ज्या संवादाच्या संदर्भामध्ये माहिती घेत आहोत, म्हणून आपण एकमेकांशी इंटरॅक्ट करत आहोत। कम्युनिकेशन डेव्हलपमेंट विथ ह्यूमन ग्रोथ। बघा, असं मानलं जातं, मानववंशशास्त्रज्ञ असं म्हणतात, माणसाचा विकास किंवा माणसाचं पूर्वज हे माकड किंवा गोरिला किंवा तत्सम प्रकारच्या प्राण्यापासूनच आजचा प्रगत मानव तयार झालेला आहे, प्रगत मानवामध्ये रूपांतर झालेलं आहे। एकंदरीत माणूस हा रानटी अवस्थेमध्ये जसा होता तो तसा आज नाहीये। तसंच संवाद हा प्रारंभी अवस्थेमध्ये जसा होता तसा तो आजही नाहीये। म्हणून संवादाचा विकास हा मानवाच्या विकासाबरोबर होत गेला आणि आजच्या प्रगत कालावधीतल्या संवाद माध्यमा, जनसंवाद माध्यमांच्या अनुषंगाने आपण विचार व्यक्त करताना एकमेकांना पाहत असतो। म्हणून संवाद माध्यम ही मानवाने त्याच्यासमोर निर्माण झालेल्या वेगवेगळ्या प्रश्नांच्या स्थितीतून बाहेर येण्यासाठी ज्या काही गोष्टी केल्या, त्या गोष्टी संस्कृतीचा भाग बनत गेल्या आणि संस्कृती ही माणसाच्या जगण्याची एक रीत आणि परंपरा बनली। तसंच त्या परंपरेमध्ये जी काही प्रतीकं होती ती त्या समाजाला मान्य होती आणि ती प्रतीकं ही कालांतरानं समुदायामधला अविभाज्य घटक बनत गेली आणि म्हणून मग संप्रेषण, समन्वयोग किंवा संज्ञापन होण्यासाठी या सर्वांचा उपयोग कालांतरानं होऊ लागला आणि म्हणून संवादामध्ये प्रत्येक वेळेला उन्नत अवस्था प्राप्त होत गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। म्हणून संवादाच्या संदर्भामध्ये आपल्याला काही व्याख्यांचा विचार करणं हे अनिवार्य ठरतं। नेमकं संवाद म्हणजे काय आणि संवादाच्या बाबतीमध्ये काही गोष्टी आपल्याला दुसऱ्या अन्य गोष्टी कशा ऍड करता येतील त्याचाही विचार या ठिकाणी केला जाणार आहे। द नेचर ऑफ कम्युनिकेशन इज अबाउट शेअरिंग इन्फॉर्मेशन विथ अनदर हु इज समथिंग इन अ कॉमन विथ यू। आपल्यासोबत सामान्यपणे ज्या व्यक्ती, ज्या संघटना किंवा घरातले, परिवारातले, आपल्या सामाजिक परिवेशातल्या ज्या ज्या लोकांसोबत आपण वावरतो, राहतो,
विचारांचं आदान प्रदान करतो, माहितीचे देवाणघेवाण करतो, या गोष्टीलाच संवाद असं म्हणतात. म्हणजेच आपल्याकडे असणारी माहिती, इतरांकडे असणारी माहिती आपण घेणं किंवा आपल्याकडची माहिती इतरांना देणं, ही बाब संवादांतर्गत समाविष्ट होते, सहभागी होते. म्हणजेच माहितीचं आदान प्रदान म्हणजे संवाद, इतकी साधी आणि सोपी व्याख्या आपल्याला करता येऊ शकते. शेअरिंग वन्स आयडिया, इमोशन्स, ॲटिट्यूड्स ऑर perceptions with another person or group of persons through words, gesture, signals, signs or other modes of transmitting images. ज्या ज्या गोष्टीने आपण एकमेकांशी वैचारिक आदान प्रदान करू शकतो, आपल्या भावभावनांचं प्रकटीकरण करू शकतो, आपला दृष्टिकोन, आपले विचार इतरांच्या मनापर्यंत, इतरांच्या पर्यंत पोहोचवू शकतो, अशा इतरांपर्यंत पोहोचणाऱ्या गोष्टी मग त्या शब्दांच्या साह्याने असतील, ध्वनीच्या साह्याने असतील, शारीरिक हावभाव किंवा हालचालींच्या असतील किंवा इतर कोणत्याही अन्य माध्यमातून, जसं आपण रंगाचा विचार करू शकतो, ध्वनीचा विचार करू शकतो, या ठिकाणी गंधाचा विचार आपण करू शकतो, चवीचा विचार आपण करू शकतो. म्हणजेच मानवाच्या पंच ज्ञानेंद्रियांच्या आधारे ज्ञान प्राप्त होणाऱ्या गोष्टींचा, एकमेकांशी शेअरिंग करणाऱ्या गोष्टींचा ज्यात विचार होऊ शकतो, ज्यात समावेश केला जातो, त्यांना संवाद असं म्हणतात. अशी एक थोडीशी व्यापक स्वरूपाची ही व्याख्या. Elements of the process of communication are the messages, the sender encoding, the channel, the receiver decoding, acting on the message, the feedback and the communication environment. संवादासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये किंवा संवादाची एक प्रक्रिया असते, संवादाचं एक चक्र असतं. ते चक्र पूर्ण होण्यासाठी पहिल्यांदा संवादाची निर्मिती व्हावी लागते. संवादाची निर्मिती केव्हाही संप्रेषकाकडनं होते, म्हणजेच संदेश देणाऱ्यांच्या मार्फत होते, म्हणून त्याला सेंडर म्हणतात. आणि संप्रेषक म्हणजे सेंडर हा काही विशिष्ट अशा प्रकारचे शब्द उच्चारतो, त्याला एन्कोड म्हणतात. तो काहीतरी विचार व्यक्त करतो, तो कुठलं तरी माध्यम वापरतो, चॅनल वापरतो आणि त्या चॅनलच्या माध्यमातून आपले संदेश रिसिव्हर पर्यंत पोहोचतात, स्वीकारकापर्यंत पोहोचतात. आपले संदेश स्वीकारकापर्यंत पोहोचल्यानंतर स्वीकारक आपल्या संदेशाचं डिकोडिंग करतात. आपल्या संदेशाचं डिकोडिंग करतात म्हणजे आपण जो काही संदेश दिलेला आहे त्या संदेशाचा ते उकल करतात. उकल करताना किंवा आपण जे काही संदेश दिलेला आहे त्या संदेशाची उकल करताना संप्रेषक आणि स्वीकारक यांच्यामध्ये जे काही सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक किंवा अन्य कोणत्या प्रकारचं वातावरण असतं त्या पद्धतीने त्या संदेशाची उकल केली जाऊ शकते. जेव्हा संप्रेषक आणि रिसिव्हर या दोघांमधलं हे सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक अशा प्रकारचं वातावरण जेव्हा सारख्याच प्रमाणात असतं तेव्हा संदेशाची उकल, डिकोडिंग हे अधिक प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीने केले जाऊ शकते आणि तुम्हाला फीडबॅक चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. म्हणून संप्रेषक आणि स्वीकारक या दोघांचंही पर्यावरण म्हणजेच धार्मिक, सामाजिक, राजकीय परिस्थिती ही समान असली पाहिजे, सारखीच असावी लागते, तरच आपण संप्रेषण यशस्वीरित्या करू शकतो. चौथी व्याख्या, चौथी कन्सेप्ट आपण या ठिकाणी बघूया. कम्युनिकेशन ॲज अ टूल दॅट मेक्स सोसायटीज पॉसिबल अँड डिस्टिंग्विश ह्युमन फ्रॉम अदर सोसायटीज. असं श्याम बिलबुर श्याम असं म्हणतात. कम्युनिकेशन ॲज अ टूल ऑफ मेक्स सोसायटीज पॉसिबल. समाज निर्मितीची प्रक्रिया, समाजासमोरचे प्रश्न, मानवासंबंधात असणाऱ्या काही मूलभूत गोष्टींच्या अनुषंगानं
जोपर्यंत आपसात चर्चा, विचार विनिमय, भावनांचं आदान प्रदान आणि अनुभवांचं आदान प्रदान होत नाही, तोपर्यंत समुदायाचा विकास, समुदायाची निर्मिती आणि समाजाचा विकास होऊ शकत नाही, असं श्याम मानतात. म्हणजेच समुदायाच्या, समाजाच्या विकासाच्या मुळाशी जर काही महत्वाचा आधार असेल तर तो आहे संप्रेषणाचा. म्हणून बेरेल्सन आणि स्टेनर असं म्हणतात, कम्युनिकेशन इज द ट्रान्समिशन ऑफ इन्फॉर्मेशन, आयडियाज, इमोशन्स, स्किल्स थ्रू द यूज ऑफ सिम्बॉल्स, वर्ड्स, पिक्चर्स, फिगर्स अँड ग्राफ्स. म्हणजे संवाद म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ट्रान्समिशन ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे माहितीचं प्रसारण आहे. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी माहिती, आयडिया म्हणजेच कल्पनांच्या स्वरूपात, इमोशन्स म्हणजेच भावनांच्या स्वरूपात, स्किल्स ऑफ यूज द सिम्बॉल्स म्हणजे विशिष्ट अशा प्रकारच्या संकेतांचा वापर करत, आणि काही शब्दांचा, काही चित्रांचा, काही आकड्यांचा, तर काही ग्राफ्स म्हणजेच नकाशांचा वापर करून आपण या गोष्टी ट्रान्समिट करू शकतो. मित्रांनो, आपण खेळ पाहतो आणि खेळामध्ये अंपायर्स किंवा पंच केवळ सिम्बॉल्सच्या आधारे, हाताच्या संकेताद्वारे काहीतरी निश्चित अशा प्रकारचे इशारे करतात. आपल्याला अंगठ्याजवळचं बोट वर करून क्रिकेट खेळामध्ये जर अंपायरने हात वर केला तर फलंदाज आउट होतो, फलंदाज आउट झाला हे आपल्याला सांगण्याची गरज भासत नाही, कारण त्या सिम्बॉलला तो अर्थ प्राप्त झालेला आहे. किंबहुना दोन मूकबधिर व्यक्ती जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा ते संपूर्ण संभाषण केवळ सिम्बॉलिक कम्युनिकेशनच्या माध्यमातून करतात. आणि मित्रांनो, आता आजकाल तर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून सिम्बॉलिक कम्युनिकेशनचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करतोय. इमोटिक्स असतील, वेगवेगळी चित्र असतील, हे सर्व सिम्बॉल्स आपल्या मनामध्ये चाललेल्या भावनांना कुठल्याच प्रकारचे शब्द किंवा आणखीन संकेत न देता केवळ सिम्बॉलच्या सहाय्याने आपण कम्युनिकेशन करतोय. म्हणून सिम्बॉलिक कम्युनिकेशन हे अत्यंत प्रभावी राहिलेलं आहे मानवाच्या प्रारंभीच्या कालखंडापासूनच. रॉजर्स असं म्हणतो, कम्युनिकेशन इज द प्रोसेस ऑफ ट्रान्समिट आयडिया, इन्फॉर्मेशन अँड ॲटिट्यूड्स फ्रॉम द सोर्स टू रिसिव्हर फॉर द पर्पज ऑफ इन्फ्लुएन्सिंग विथ इंटेंट. आता बघा, या ठिकाणी इन्फ्लुएन्सिंग प्रभाव पाडण्याचा दृष्टिकोन, प्रभावित करण्याचा दृष्टिकोन ठेवून एखादा संप्रेषक आपलं विचार, भावना किंवा आपला दृष्टिकोन किंवा आपल्या कल्पना या रिसिव्हर पर्यंत पोहोचवत असतो, आणि त्याच्या त्या संप्रेषणाच्या माध्यमातून रिसिव्हर वरती निश्चित असा परिणाम साध्य करण्याचा प्रयत्न संप्रेषक करतात असं रॉजर्सला वाटतं. यावरून आपल्याला एक निश्चित अशा पद्धतीची आयडिया, निश्चित अशा प्रकारची खुणगाट आपल्या मनामध्ये आता घर करून राहिली असेल, आणि ती म्हणजे संवाद म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या मनामध्ये सुरू असलेल्या विचारांचं, भावनांचं स्वीकारकाकडे केलेलं प्रकटीकरण म्हणजेच संवाद होय. मग आपल्या विचारांना, भावनांना, माहितीला, दृष्टिकोनाला आपण सिम्बॉलच्या साहाय्यानं, शब्दांच्या साहाय्यानं, संकेताच्या साहाय्यानं, रंगाच्या साहाय्यानं, चित्राच्या साहाय्यानं, आकृतीच्या साहाय्यानं किंवा इतर कोणत्याही माध्यमातून व्यक्त करणं म्हणजेच संवाद होय. हे आता तुमच्या बहुतांश लक्षात आलेलं असेल. द अमेरिकन मॅनेजमेंट असोसिएशनच्या माध्यमातून कम्युनिकेशनच्या संदर्भामध्ये काही हायलाइट्स करण्यात आलेले आहेत. डिफाइंड इफेक्टिव्ह कम्युनिकेशन बेस्ड ऑन द फॉलोइंग पॉइंट्स. म्हणजे आपल्याला हे काही प्रभावी संवाद स्थापित करायचा असेल तर आपल्याला संवाद साधताना काही महत्वाच्या घटकांचा निश्चितपणे विचार करावा लागेल. कारण आपण कोणाशीही, केव्हाही, कुठेही, कधीही, कोणत्याही विषयावरती संप्रेषण साधत नाही. कारण संप्रेषणामागे निश्चित हेतू असेल तरच आपलं संप्रेषण यशस्वी होतं, अन्यथा गोंधळ, गैरसमज निर्माण होण्याचा धोका, शक्यता अधिक असते. म्हणून आपण संदेशाच्या संदर्भामध्ये द अमेरिकन मॅनेजमेंट असोसिएशन काय म्हणतं ते पाहूया. क्लिअर आयडिया रिगार्डिंग टॉपिक्स अँड रिसिव्हर ऑफ कम्युनिकेशन. आपण जे संप्रेषण करणार आहोत त्यामधल्या
आयडिया किंवा कल्पना या पूर्णपणे क्लिअर असल्या पाहिजेत, त्या अंधुक नसाव्यात, अस्पष्ट नसाव्यात. जर स्पष्ट कल्पना माहिती आपल्याकडे नसेल तर आपलं कम्युनिकेशन, आपलं संप्रेषण रिसिव्हर पर्यंत पोहोचू शकत नाही. डिटर्मिनेशन ऑफ पर्पज, आपला रिसिव्हरला कल्पना, आयडिया किंवा आपले विचार देण्याचा हेतू काय आहे ते आपण पहिल्यांदा अधोरेखित करणं अत्यंत गरजेचं आहे. अंडरस्टँडिंग द एन्व्हायरमेंट ऑफ कम्युनिकेशन, आपण कोणत्या वातावरणामध्ये संप्रेषण साधत आहोत हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. मित्रांनो, संप्रेषणासाठीच्या निश्चित अशा वेळा ठरलेल्या असतात, कारण माणूस म्हणून जगताना आपल्याला वेळा पाळाव्याच लागतात. म्हणून मग या वेळा कोणत्या असतात तर काही वेळा कार्यालयीन असतात, काही वेळा घरगुती असतात, काही वेळा मित्रांसाठी असतात, काही वेळा पती पत्नीसाठी असतात, काही वेळा घरातल्या इतर सदस्यांसाठी असतात. तर अशा वेळेला नेमक्या कोणत्या वेळेला आपण संदेश स्वीकारण्यासाठी तयार, तत्पर असू शकतो याचा विचार, आणि समोरची व्यक्ती सुखात आहे, दुःखात आहे, संकटात आहे, आनंदात आहे, त्याच्या भोवती नेमकं आता कोणतं वातावरण पसरलेलं आहे याचा विचार, याचं अंडरस्टँडिंग कम्युनिकेटरनं करणं अत्यंत आवश्यक ठरतं. जर समोरच्या माणसाची मानसिकता कुठल्याच प्रकारचे आपले संदेश स्वीकारण्याची नसेल तर संप्रेषणाचा कुठलाही उपयोग स्वीकारकावरती होत नाही आणि आपल्याला इच्छित बदल साध्य करता येत नाही. पुढचा घटक आहे प्लॅनिंग फॉर कम्युनिकेशन विथ कन्सल्टिंग अदर्स. बघा, जेव्हा जेव्हा आपण संप्रेषणाचं नियोजन करतो तेव्हा तेव्हा आपण इतरांशी सुद्धा संपर्क साधावा लागतो, इतरांची आपण माहिती घ्यावी लागते किंवा इतरांबरोबर आपण चर्चा करणं, इतरांशी परवानगी घेणं आपण अत्यंत आवश्यक आहे. जर आपण अशा गोष्टी केल्या तर आपल्या संप्रेषणाला कुठल्याच प्रकारची अडकाठी उरू शकत नाही. कन्सिडर द कंटेंट ऑफ द मेसेज, आपण जो संदेश देणार आहोत, आपण जो संवादाच्या संप्रेषणाच्या अंतर्गत जी माहिती देणार आहोत ती माहिती इतरांकडून स्वीकारली जाईल अशा प्रकारच्याच त्या माहितीचं आपण एकत्रीकरण करून तो संदेश तयार केला पाहिजे. टू मेक द रिसिव्हर अवेअर अबाउट द व्हॅल्यू ऑफ कम्युनिकेशन, रिसिव्हरला आपण हे माहीत करून दिलं पाहिजे की आपण त्यांच्याशी करत असलेली बातचीत, त्यांना देत असलेली माहिती ही किती महत्त्वपूर्ण आहे, मूल्यवान आहे किंवा काय, याच्या संदर्भात जर आपण स्वीकारकाला अगोदरच माहिती दिली तर स्वीकारकाचा दृष्टिकोन, स्वीकारकाचा संदेश स्वीकारण्याची पातळी, मनोबल थोडंसं उंचावू शकतं आणि आपल्या संदेशाला योग्य असा प्रतिसाद मिळू शकतो. देअर मस्ट बी फीडबॅक फ्रॉम द रिसिव्हर, संप्रेषणामध्ये जोपर्यंत रिसिव्हर कडनं फीडबॅक मिळत नाही तोपर्यंत संप्रेषणाची साखळी, संप्रेषणाचं वर्तुळ पूर्ण झालं असं म्हणू शकत नाही. म्हणून रिसिव्हरला कोणत्याही पातळीवरती फीडबॅक देणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून कधी कधी चुकीचा फीडबॅक मिळाल्यानंतर आपल्यातलं होणारं संप्रेषण थांबतं, कारण तिथं मग गैरसमजुतीला सुरुवात होते. खरं तर संप्रेषणातून गैरसमजुती दूर होणं हे अपेक्षित असतं. त्या उलट रिसिव्हर कडनं जर फीडबॅक मिळाला नाही तर आपल्या मनामध्ये शंकांचं जाळं पसरू शकतं. द डिफाईन प्रॉपरली वेदर कम्युनिकेशन मेसेज ऑर ऑफ शॉर्ट रन ऑर लॉंग रन अप्रोप्रिएट, आपण दिले जात असलेले संदेश, आपण संप्रेषण करण्याचा कालावधी हा छोटा आहे का दीर्घकाळ असणार आहे, आणि ते दीर्घकालीन असेल तर त्याचं महत्व काय, ते शॉर्ट टर्म असेल तर त्याचं महत्व काय, याचाही आपण प्रॉपरली विचार केला तरच आपल्याला त्यातून फीडबॅक चांगल्या पद्धतीचा मिळू शकतो. आणि म्हणून शेवटचा या ठिकाणचा मुद्दा आहे तो ऑल ऍक्शन्स मस्ट बी सुटेबल विथ कम्युनिकेशन. आपण संप्रेषणासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक ठरतात, ज्या ज्या कृती आवश्यक वाढतात, त्या सर्व गोष्टी आपल्या संप्रेषणामध्ये, कम्युनिकेशनमध्ये जर सोबत असतील, आपल्या सह असतील तर आपण त्यांचा निश्चितपणे या ठिकाणी उपयोग करावा
जेणेकरून आपलं संप्रेषण अधिक प्रभावी होऊ शकतं. मित्रांनो, एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन बघताना आत्ताच सांगितल्याप्रमाणे संवादामध्ये कोणते कोणते घटक सहभागी असतात आणि संप्रेषणाचं हे वर्तुळ, संवादाचं हे वर्तुळ कसं पूर्ण होतं त्याची या ठिकाणी आकृती दाखवलेली आहे. सुरुवातीला या ठिकाणी सेंडर दाखवलेला आहे. सेंडर अर्थात संप्रेषक. हा संप्रेषक कोणीही असू शकतो. एखादा कवी असू शकतो, एखादा ऍक्टर असू शकतो, एखादा लेखक असू शकतो, एखादा प्राध्यापक असू शकतो, एखादा डॉक्टर असू शकतो, एखादा वर्तमानपत्रातला संपादक असू शकतो, उपसंपादक असू शकतो किंवा एखादा चित्रकार असू शकतो. तो आपल्या आयडियाज म्हणजे विचार, भावना, आपल्या मनामध्ये निर्माण झालेले प्रश्नांची उत्तरं तो काय करत असतो, या ठिकाणी व्यक्त करतो, म्हणजेच तो एन्कोड करतो. एन्कोड करतो म्हणजेच तो आपल्या भावनांचं प्रकटीकरण करतो. मग ते भाषेच्या साहाय्याने असेल, मग ते लिपीच्या साहाय्याने असेल, मग ते नृत्याच्या साहाय्याने असेल, संगीताच्या साहाय्याने असेल, चित्राच्या साहाय्याने असेल, मग तो कोणत्याही साहाय्याने काय करतो, एन्कोड करतो. म्हणजेच आपल्या संदेशाला तो विशिष्ट आपल्या आयडियाना, आपल्या विचारांना, आपल्या भावनांना तो या ठिकाणी एन्कोड करतो. म्हणजेच आपल्याला तो प्रकटीकरण करतो, प्रॉपर चॅनल नाही. मग गीतकार असेल तर गीताच्या माध्यमातून, जर पत्रकार असेल तर बातमीच्या माध्यमातून, जर चित्रकार असेल तर चित्राच्या माध्यमातून, म्हणजेच आणि जर दूरचित्रवाणीचा पत्रकार असेल तर तो दूरचित्रवाणीच्या माध्यमातून तो प्रॉपर चॅनलने म्हणजेच वापरल्या जाणाऱ्या मध्यस्थ वाहिनीचा या ठिकाणी विचार केला जातो. आणि या वाहिनीच्या माध्यमातून तो काय करतो, रिसिप्ट, ज्या ठिकाणी रिसिपंट म्हणजेच स्वीकारक, आपला संदेश या ठिकाणावरून सुरू झालेला आहे आणि तो या 2-3 प्रक्रियेमधून तो या रिसिव्हर पर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे निर्मात्याने एखादा चित्रपट तयार केला म्हणजे निर्माता सेंडर झाला. निर्मात्याने एक स्टोरी तयार केली म्हणजे आयडिया तयार केल्या आणि आयडिया तयार करताना त्याने मग कलाकारांना सोबत घेऊन कलाकारांच्या भावनांच्या आविष्काराच्या माध्यमातून त्याने चित्रपटाचा आविष्कार केला. चित्रपटाच्या माध्यमातून त्याने हे सगळे संदेश आपल्यापर्यंत पोहोचवले आणि मग आपल्यावर नेमका त्या चित्रपटाचा, त्या बातमीचा, त्या वर्तमानपत्राचा, त्या दूरचित्रवाणी वाहिनीचा काय परिणाम झाला, त्यातून मिळालेल्या संदेशाचा आपल्याला काय परिणाम झाला हे आपण काय करतो, डिकोडिंग करतो. त्या संदेशाचा आपण उकल करतो. उकल केल्यानंतर आपण आपल्याला आपल्या समजुतीप्रमाणे आपण त्याचा फीडबॅक देतो आणि हा फीडबॅक पुन्हा सेंडरकडे जातो आणि मग सेंडर आपल्या त्याला मिळालेल्या फीडबॅकच्या अनुषंगाने पुन्हा आयडिया एन्कोडिंग प्रॉपर चॅनल माध्यमातून तो रिसिव्ह पर्यंत पोहोचतो आणि मग रिसिव्हर त्याला पुन्हा डिकोडिंग करतो आणि मग पुन्हा फीडबॅक देतो आणि ही सायकल, ही चक्र सातत्याने सुरू राहतं. म्हणून संवाद ही प्रक्रिया माणसाच्या जन्मापासून ते माणसाच्या मृत्यूपर्यंत सतत सुरू राहणारी आहे. परंतु एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर ही प्रक्रिया थांबेल असं कधीच घटत नाही, कधीच घडणार पण नाही. कारण संवादामध्ये एकट्या दुकट्याचा सहभाग नसतो, तर संपूर्ण समुदायातल्या घटकांचा यात समावेश असतो. म्हणून त्या दृष्टीने आपल्याला हा भाग अत्यंत महत्वाचा आहे. यानंतर फंक्शन्स ऑफ कम्युनिकेशन. कम्युनिकेशनला नेमकं आपल्याला काय साध्य करायचं आहे किंवा संवादाची कार्य काय, तर साधारणपणे कंट्रोल, मोटिवेशन, इमोशनल एक्सप्रेशन्स, इन्फॉर्मेशन्स अँड सोशल इंटरॅक्शन ही 4 फंक्शन्स महत्वाची सांगितली जातात. मित्रांनो, कंट्रोल करणं म्हणजे काय, तर नियंत्रण ठेवणं. नियंत्रण कोणावर ठेवायचं, तर आपल्या मनामध्ये निर्माण झालेल्या भावनांचं प्रकटीकरण करून, अनुभवांचं प्रकटीकरण करून आपण कंट्रोल करायचं आहे. कुणाला, मग आवश्यक त्या घटकाला नियंत्रित करायचं आहे. मोटिवेशन कुणाला द्यायचं, तर आपल्यापेक्षा अनुभवानं लहान असणाऱ्यांना मोटिवेट करायचं आहे. इमोशनल एक्सप्रेशन्स, लहान बाळापासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण आपल्या भावनांचं प्रकटीकरण करतात. हे एक संवादाचं अत्यंत महत्वाचं फंक्शन्स आहे. इन्फॉर्मेशन, मला काय वाटलं, मला आज काय जाणवलं, माझ्यामध्ये नेमका आज काय बदल झाला, याच्या संदर्भातली माहिती आपण सातत्याने समाजातल्या इतर घटकांपर्यंत पोहोचवत असतो. म्हणून संवादाची ही 4 महत्वाची कार्य विद्यार्थी मित्रांनो कायम लक्षात ठेवा. कारण
ही फंक्शन्स अत्यंत महत्वाची मानली जातात. मित्रांनो, कंट्रोल, मोटिवेशन आणि इमोशनल एक्सप्रेशन्स या ठिकाणी थोडंसं आकृतीच्या साहाय्याने तुमच्या समोर अधिक प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. बघा, पहिल्या आकृतीमध्ये कंट्रोल आहे. काय कंट्रोल आहे? तर प्रत्येक जण आपलं कार्य करतोय, पण तो कार्य आपल्या नियंत्रणामध्ये ठेवून तो करतोय, कारण त्याला ते यशस्वी करून दाखवायचं आहे. म्हणून इथे प्रत्येक जण आपलं आपलं कार्य नियंत्रणात करण्याचा प्रयत्न केला जातोय. मोटिवेशनचा दुसरं चित्र आपण बघा. या ठिकाणी सपोर्ट करणं, आयडिया देणं, गोल्स आपण अचीव्ह करण्यासाठी टार्गेट ठेवणं, आपला ॲटिट्यूड बदलणं, ॲटिट्यूड मध्ये योग्य अशा दृष्टिकोनाचा समावेश करणं, सक्सेस मिळवण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी करावायच्या असतात त्या गोष्टी, आणि शेवटी आपला परफॉर्मन्स चांगला करण्यासाठी आपल्याला सातत्याने मोटिवेशनची गरज असते. आणि ते मोटिवेशन्स या ठिकाणी आपल्याला या दुसऱ्या चित्रामध्ये दिसत आहेत. इमोशनल एक्सप्रेशन्स, आपल्या चेहऱ्यावरती समोरच्या व्यक्तीला पाहिल्याबरोबर कधी कधी चांगले भाव येतात, कधी कधी रागीट भाव येतात, कधी कधी आपण समोरच्या व्यक्तीला तुच्छ लेखतो, तर कधी कधी समोरच्या व्यक्तीनं आपल्याला अपेक्षित नसलेलं कार्य केलं तेव्हा आपल्या चेहऱ्यावर निर्माण होणाऱ्या ह्या वेगवेगळ्या भावनांचं प्रकटीकरण हे अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. याला आपण इमोशन्स म्हणतो. आणि आता सध्या अलीकडं इमोशन कम्युनिकेशन किंवा ग्राफिकल कम्युनिकेशन मध्ये या सर्व गोष्टींचा समावेश होतोय. म्हणून या 3 गोष्टी या ठिकाणी मी पुन्हा तुमच्यासाठी परत आणलेल्या होत्या. त्याचाही थोडासा बारकाईने तुम्ही विचार करावा, याचाही थोडासा बारकाईने अभ्यास केला तर आपल्याला कम्युनिकेशनच्या बाबतीमध्ये सहज त्याने सांगता येऊ शकतं की आपल्या मनामधले राग, आपल्या मनामधल्या भावना, आपल्या मनामध्ये निर्माण झालेलं आश्चर्य, आपल्या मनामध्ये निर्माण झालेली हवीहवीसी बाब किंवा जे काही आपल्याला वाटतं ते आपण चेहऱ्यावरती, आपण आपल्या हातवाऱ्यांवरती ज्या काही गोष्टी करतो, साह्यानं करतो, त्या सगळ्या गोष्टींचा समावेश केलेला आहे. इम्पॉर्टन्स ऑफ कम्युनिकेशन्स, परत आपण या गोष्टीवरती फोकस करतोय कारण संवादाचा संपूर्ण भार हा संवादाच्या महत्वाच्या पैलूंवरती लपलेला आहे, पैलूंमध्ये दडलेला आहे. म्हणून समाज, संस्कृती, संवाद या तिन्ही गोष्टी सातत्याने एकत्रितच प्रवाहित होत असतात. म्हणून there is no doubt that communication plays a vital role in human life and human society. मानवी समाज आणि मानवी समुदायासाठी संवादाची अत्यंत महत्वाची गरज असते आणि महत्वाची भूमिका असते. जर संवाद नसता तर कदाचित मानवी समुदाय, मानवी समाज आणि मानवी संस्कृतीच निर्माण झाली नसती असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. The main purpose of communications is to help people feel good about themselves and about their friends, groups and organizations. बघा, समाजाला किंवा समुदायात राहणाऱ्या प्रत्येक घटकाला, व्यक्तींना, जनतेला, जनमानसाला चांगलं वाटण्यासाठी त्यांच्या समुदायामध्ये, त्यांच्या मित्रांमध्ये, त्यांच्या संघटनेमध्ये अधिकाधिक चांगलं आणि मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी सुद्धा संवाद महत्वाचा आहे. त्यांचा समूह, त्यांचा समुदाय, त्यांचा ग्रुप पुढे घेऊन जाण्यासाठी सुद्धा संवादाचा महत्वाचा रोल आहे. इट इज इम्पॉर्टंट टू स्टे अपडेट अँड कम्युनिकेशन मेक्स इट्स व्हेरी इझी. आपल्याला 21व्या शतकामध्ये राहताना तर संवादाचं महत्व हे वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. आपण जर माहितीदृष्ट्या अपडेट नसलो तर आपल्याला मागास समजलं जातं. आज जिसकी लाठी उसकी भैंस असं नाही तर जिसकी इन्फॉर्मेशन वही ताकतवर, जिसकी इन्फॉर्मेशन वही ताकतवर या अर्थानं माहितीचं महत्व प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. म्हणून माहितीचा प्रवाह आहेरेकडून नाहीरेकडे आता वळतोय आणि यातून मग समाजामध्ये प्रचंड मोठी दरी निर्माण होत असल्याचं चित्र सुद्धा आपल्याला दिसून येत आहे. आणि म्हणून ज्या समाजामध्ये माहितीचा अभाव आहे तो समाज, तो समुदाय, ते संघटन आज खूप मोठ्या विकास प्रक्रियेपासून वंचित असल्याचं आपल्याला दिसतं. कम्युनिकेशन
are a form that can contribute to trust, inclusions and greater relevance. बघा, संप्रेषण हे विश्वासार्हता वाढण्यासाठी, रिलेव्हन्स वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणारी बाब असल्याचं म्हटलं जातं. कम्युनिकेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टन्ट इन आवर डेली लिव्ह. आपल्या दैनंदिन जीवनात तर संवादाचं अत्यंत महत्व आहे. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत आणि कधी कधी झोपल्यानंतर स्वप्नात सुद्धा आपण इतरांशी संप्रेषण साधत असतो. आपला संवाद सतत सुरू असतो. मग कधी तो वैयक्तिक पातळीवर, कधी तो आंतरवैयक्तिक पातळीवर, कधी तो ग्रुप पातळीवर, तर कधी जनसंवादाच्या पातळीवर. संवादाची ही प्रक्रिया मानवाच्या अंतर्मनापासून ते मानवाच्या समूहापर्यंतच्या सर्व पातळ्यांवरती सतत सुरू असल्याचं आपण पाहू शकतो. म्हणून मित्रांनो, संवाद हा अत्यंत महत्वाचा असा घटक जो तुमच्या आमच्या जीवनामध्ये महत्वपूर्ण तर आहेच, पण या अभ्यासाच्या विषयाच्या अनुषंगाने या मूवीच्या माध्यमातून आपण सुद्धा एकमेकांशी संवाद साधत आहोत, कम्युनिकेशन करत आहोत. लवकरच आपण दुसऱ्या एका विषयावरती चर्चा करण्यासाठी लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन विषयाची माहिती मिळवायला थांबू नका. धन्यवाद.